राजा मिलिंदाने विचारलेल्या प्रश्नामध्ये आयतनाविषयी मनुष्याचे सदैव प्रयत्नशील राहिलं पाहिजे, कर्मफळाविषयी आज तुम्ही याच्यावरती टाकलंय की आज तेच प्रवचन आपलं जवळजवळ 3500 लोकांनी बघितलंय. धम्माचा प्रचार बाबासाहेब सांगतानाही बाबासाहेबांनी सांगितलं होतं की धम्माच्या प्रचाराचं हे एक कारण आहे की माझ्यामुळे धम्माचे काही प्रवचन किंवा धम्मा लोकांच्या कानावर जाईल त्याला आम्ही कारणीभूत झालो, तर तो एक धम्म प्रचाराचा भाग असतो. आणि म्हणून साकेत बुद्ध विहार आज जवळजवळ 3500 लोकांना का होत नाही, पण धम्म पोहोचवण्यापर्यंत तुम्ही कारणीभूत ठरला. आणि म्हणून तुम्हाला साधुकार द्यायला काही हरकत नाही, म्हणून आपण आपल्या प्रती सगळेजण एकदा साधू म्हणस. त्याच प्रवचनाच्या खाली मी एक हे वाचत असताना एका जणाचा जे खाली लिहितात त्याच्यामध्ये कुणीतरी एक सुनील येवले म्हणून आहे, आणि त्यांनी प्रश्न विचारला की भंतेजी मला मूक आणि बधीर मुलगा आहे, ते माझ्या कर्मफळाचं कारण असेल का? आणि पुढे त्यांनी लिहिलं की माझ्या प्रोजेक्टमुळे. आता त्याचा काय प्रोजेक्ट हे आपल्याला माहिती नाही. जर ते हेही प्रवचन ऐकतील तर कर्मफळ म्हणजे भगवान बुद्धाने किंवा तुम्ही मिलिंद प्रश्न, बुद्ध आणि धम्म त्याचा ग्रंथ किंवा त्रिपिटक याच्यामध्ये गेलं तर कर्म कशाला म्हटलं? कुशल आणि अकुशल कर्म म्हटले. आणि कर्माचे भगवान बुद्धाने बरेचसे प्रकार केलेले आहे की सगळंच कर्म तुम्हाला फलदायी होत नाही. लगेच तात्पुरतं फळ असेल, कर्म केलं लगेच तुम्हाला विस्तवाला हात लावला, चटका लागला, फळ भेटलं, काम भागलं. काही कर्मफळ अशी असतात की ती मागच्या जन्मातून पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला येत असतात. मी मागच्या प्रवचनामध्ये त्यांना तेच सांगितलं होतं की कर्म म्हणजे आपण जे काय काम करतो किंवा वाईट करतो किंवा चांगलं करतो. म्हणून कधी कधी आपल्या कर्मफळाच्या म्हणजे आईच्या गर्भाशयामध्ये जर आपण असो आणि आईने जर वाईट कर्म केलं त्याचं फळ मुलाला भेटू शकतं. वैज्ञानिक दृष्ट्याही सांगितलं जातं की आईने गर्भधारणा असल्यानंतर जर काही कृती जी करायला नको ती केली तर मग कधी कधी, म्हणून काही काही कामामध्ये वैद्यक लोक सांगतात की जेव्हा गर्भधारणा असेल तेव्हा त्या बाईने जास्त गोंगाटात जाऊ नये किंवा याच्यात जाऊ नये, तर त्या आईच्या कर्मफळाचं मुलालाही फळ भेटू शकतं. आणि म्हणून त्यांनी जो विचारलेला प्रश्न आहे की माझ्या कर्मफळामुळे, आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात की कर्मफळ, त्याच प्रवचनामध्ये आपण बघितलं की कर्मफळ आहे मग ते भोगायचं का तसंच? तर भगवान बुद्ध सांगतात नाही, कारण तुमच्या चांगल्या कृतीने कर्मफळावरतीही मात करता येते. आणि म्हणून त्यांचा जर मुलगा मूक आणि बधीर असेल, कर्म त्याच्या कर्मफळाचीच कृती असते. कुठलीही गोष्ट तुम्हाला बिना कर्मफळाची मिळत नाही. कारण आंब्याचं झाड लावलं तर आंबाच येणार आहे. आंब्याच्या झाडावर कारल्याचा येल जरी गेला म्हणून कारलं गोड होईल का? कारलं कडूच राहणार आहे, कारण हे कर्मफळ आहे. आणि म्हणून त्या कर्मफळावर जर मात करायची असेल तर आजही आपण जर घेतलं तर मूक बधीरही खूप मोठ्या मोठ्या पोस्टला जात आहेत. म्हणून त्या कर्मफळावर जर मात करायची असेल तर त्या मूक बधीराचा बाऊ न करता एक तुम्ही पिता म्हणून किंवा तुमचं कर्तव्य म्हणून त्याला चांगल्या पद्धतीने शिक्षण देणं किंवा त्याला लायक बनवणं हे तुमच्या हातामध्ये आहे. म्हणजे त्या कर्मफळावर तुम्ही केलेली ह्या जन्मातली मात होईल. म्हणून कर्मफळ जशाला तसं भोगायचं नसतं. कर्मफळ केलं, आता आपल्याला ते आठवणार नाही की मागच्या जन्मात मी काय केलंय, ते तुम्हाला आठवेल का? परंतु आपण ते गृहीत धरायचे की माझ्यामध्ये असणारा व्यंग किंवा माझ्यामध्ये असणारी उणीव ही मागच्या जन्माचं कर्मफळ आहे, पण त्या कर्मफळावर मी ह्या जन्मामध्ये मात करेल. मी तशाला तसं ते भोगणार नाही. म्हणून एखादा माणूस आंधळा आहे, एखादा माणूस बहिरा आहे, म्हणून त्या आंधळ्याने घरात बसण्यात अर्थ नाही. त्याच्यावरती भगवान बुद्धाने मात करायला सांगितली. म्हणून भगवान बुद्धाचा तिसरं आर्य सत्य आहे की दुःख आहे पण दुःखाला निरोध आहे. बिना निरोध आहे का? ते दुःखाला निरोध आहे, निरोधगामिनी. म्हणून आर्य अष्टांगिक मार्ग आहे, त्याच्यामधलं वीर्य हे एक अष्टांगिक मार्गामधलं म्हणजे प्रयत्न केला पाहिजे. कर्मफळ आहे म्हणून जशाला तसं भोगायला सांगितलं नाही. आणि म्हणून बाबासाहेब त्याच वेळेस तसंच म्हणतात की आम्हाला देवाने सांगितलंय, तुमच्या मनुस्मृतीने सांगितलंय, म्हणून आम्ही तसे शांत बसणार नाही. कारण ते कर्मफळ भोगणं आमच्या याच्यात नाही. आम्ही प्रयत्न करू आणि त्याच्यावरती मात करू. आणि म्हणून त्यांनी जे विचारलेला प्रश्न आहे, तर मुलाला मूक बधीर आहे म्हणून त्याच्याकडं कर्मफळ म्हणून दुर्लक्ष
करू नका, तर त्या कर्मफळाकरता प्रयत्न करून त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करा. आज आपण विमुक्ती छेदन प्रश्न पुढे चालू आहे, त्यातलं दुसरं प्रकरण बघतोय. राजा मिलिंद भगवंताला प्रश्न विचारतात की भगवान बुद्धाच्या अस्तित्वासंबंधी शंका आहे. राजा म्हणाला, बनते नागसेन, आपण भगवान बुद्धांना पाहिले काय? नाही महाराज. निदान तुमच्या आचार्याने तरी भगवान बुद्धांना पाहिले आहे काय? नाही महाराज. बनते असे आहे तर भगवान बुद्ध झालेच नाही असे म्हणावे लागेल. महाराज, हिमालय पर्वतावरील गुहा नावाची नदी तुम्ही पाहिली आहे काय? नाही बनते. तर मग अशी नदीच नाही असे म्हणावे लागेल काय? अशी नदी आहेच. मी किंवा माझ्या वडिलांनी तरी ती नदी पाहिली नसली तरी ती नदी आहे खरे. महाराज, याप्रमाणे जरी मी किंवा माझ्या आचार्याने भगवान बुद्धांना पाहिले नाही तरी पण ते निश्चित झालेले आहेत. बनते फार छान सांगितलं. पहिलाच प्रश्न त्यांनी विचारला आहे की जसं आज आपणही हिंदू धर्माविषयी विचारतो की राम झाला का, है की नाही? शंका आपल्या असतात ना, तसं आपलं विश्लेषण झालं पाहिजे की नाही? तर हे राजा मिलिंदही विचारतो. आता तेव्हाचा तर काळ खूप जवळचा आहे. राजा मिलिंद हा इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातला आहे. भगवान इसवी सन पूर्व 6व्या शतकातले, म्हणजे 400 वर्षाचाच फरक आहे की नाही? हिंदू धर्मातला राम 15 लाख वर्षापूर्वी झाला किंवा 15,000 वर्षापूर्वी झाला. याच्यातला एवढासा पिरियड असतानाही राजा मिलिंद शंका विचारतो की बनते तुम्ही बघितलंय का बुद्धाला? तर नागसेन सांगतात, नाही, मी नाही पाहिलं. तुमच्या आचार्याने तरी बघितलंय का? तर ते म्हणतात, नाही, माझ्या आचार्याने नाही बघितलं. जर तुम्ही दोघांनीही बघितलं नाही तर मग बुद्ध झालेच, याला काही कारण आहे का? का मानावं बुद्ध झाले म्हणून? आणि म्हणून नागसेन बनतेजी यांना प्रतिप्रश्न विचारतात. कित्येक विचारतात, हिमालयावरती एका नदीचं नाव घेतात, ती तुम्ही पाहिली का महाराज? तर ते म्हणतात नाही. कारण राजा मिलिंदाचं राज्य कुठे आहे? सियालकोट, पाकिस्तानामध्ये. हिमाचल उत्तरेला आहे. ते म्हणतात की नाही. मग जर तुम्ही पाहिली नाही, तुमच्या वडिलांनी पाहिली नाही, तर मग त्याच्यावर नदीच नाही आहे का? तर तो राजा म्हणतो, नाही आहे. कारण लोक सांगतात, जी कोणी जाऊन आले ते सांगतात. मग नागसेनही म्हणतात असंच आहे की मीही भगवंताला पाहिलं नाही, माझ्या आचार्यानेही भगवंताला पाहिलं नाही, परंतु भगवान होऊन गेले याची मुखोद्गत करत आलेले आहे. तिथपर्यंत तो इतिहास लिखित आलेला आहे, राजा मिलिंदापर्यंत लिखित आलेला आहे. कारण अशोकापर्यंत शिलालेख आणि हे सर्व सापडलेलं आहे. म्हणून नागसेन सांगतात की भगवान बुद्ध झाले, त्याचे पुरावे आहे. आणि म्हणून त्या पुराव्यानुसारच, म्हणून आजही आपण जर सगळेजण इथं बसलो, किंवा आता अमेरिका सगळ्यांनीच पाहिली का? मग अमेरिका नाही आहे का? आहे ना. आत्ताचं उदाहरण जरी आपण घेतलं तर जर तू कोणाला प्रश्न विचारला की तू अमेरिका पाहिली का, तर तो म्हणेल नाही. तुझ्या बापाने तरी पाहिली का? माझ्या बापानं विमानच नाही पाहिलं तर अमेरिका कशी बघेल? आहे की नाही? मग काय अमेरिका नाहीच आहे का? आहे. कारण तर्क आणि काही पुरावे याच्यानुसार अमेरिका आहे. कारण अमेरिकेचा तर्क आहे, नासामध्ये गेले, याच्यामध्ये गेले, या तर्कानुसार आम्हाला अमेरिका आहे हे सांगावं लागतं, जरी आम्ही पाहिली नाही तरी. तसंच नागसेन सांगतात की भगवान बुद्धाला आम्ही जरी नाही पाहिलं तर भगवान बुद्धाचे सिद्धांत, त्यांचे शिक्षण, त्यांची टीचिंग ही आजही आमच्यामध्ये आहे. म्हणून भगवान बुद्ध झालेत याला नाकारता येणार नाही. आणि इथे राजा मिलिंदाचं समाधान होतं. दुसरा प्रश्न आहे की भगवान बुद्ध सर्वज्ञ आहेत का? राजा म्हणाला, बनते भगवान बुद्ध सर्वज्ञ आहेत काय? होय महाराज, भगवान बुद्ध सर्वज्ञ आहेत, त्यांची तुलना कोणाशीही करता येणार नाही. बनते, ज्या भगवान बुद्धांना तुम्ही स्वतः कधी पाहिले नाही ते सर्वज्ञ होते असे कसे म्हणता? महाराज, ज्यांनी महासागर कधी पाहिला नाही त्यांना महासागर खोल अथवा गंभीर आहे, आणि गंगा, यमुना, सरयू आणि मही ह्या 5ही मोठमोठ्या नद्या त्यात जाऊन मिळतात, तरी पण त्यांचे पाणी कमी किंवा जास्त झालेले कधी दिसून येत नाही, हे त्यांना कळते काय? होय बनते, याची त्यांना जाणीव आहे. महाराज, त्याचप्रमाणे निर्वाण पदाचा लाभ करून घेतलेले भगवान बुद्धाचे श्रावक महान आहेत. हे श्रावक जर असे आहेत तर त्यांचे गुरु भगवान बुद्ध किती महान असले पाहिजेत असे आम्ही निश्चित सांगत असतो. बनते नागसेन, आपण चांगले सांगितले. दुसरा प्रश्न आहे की राजा मिलिंद विचारतो की भंतेजी, की तुम्ही म्हणता की भगवान सर्वज्ञ होते. सर्वज्ञ म्हणजे काय? भगवंताला सर्व माहिती होती. आता आपण बऱ्याचशा वैज्ञानिक दृष्टीने आजही विश्लेषण करताना
श्याम मानव नावाचा एक माणूस आहे, तुम्ही त्याचं कधी प्रवचन ऐकले की नाही माहिती नाही, आता तिथं शब्द वापरू नये, पण तो म्हणतो की भगवान बुद्धाला अँझायटी होती. म्हणजे तो असं जे सांगतो की नाही, काय म्हणता येईल त्याला, आपण याच्यात जाऊन हे करतात ते, म्हणून आजही ते विश्लेषण करतात आणि आपण त्याला नाव नाही ठेवलं. कारण भगवान बुद्ध सर्वज्ञ होते, म्हणजे त्यांना सर्व काही माहिती होतं. तर श्याम मानव नावाचा माणूस आहे भगवान बुद्धाला आज चॅलेंज करतोय की भगवान बुद्धाला कुठलीही ज्ञानप्राप्ती नव्हती, त्यांना सर्व काही हे झालं नव्हतं. म्हणजे तो अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा तो एक अध्यक्ष आहे. त्याला उत्तर द्यायला बरेचसं आपल्याला देता येईल, पण त्याच्याकडे सगळ्यांनी कानाडोळा केला. कारण भगवान बुद्धाचंच वचन आहे की फालतू गोष्टीमध्ये एनर्जी खर्च करू नये. त्याच्यामुळे त्याच्या भानगडीत कोणी पडत नाही. सांगण्याचा उद्देश आहे की भगवान बुद्ध सर्वज्ञ होते का, तर नागसेन भंतेजी सांगतात हो, भगवान बुद्ध सर्वज्ञ होते. आता हा राजा तसं सोडतच नाही. हा राजाही विचारतो की तुम्ही त्यांना पाहिलंही नाही, त्यांचा काही अनुभवही घेतला नाही, तरी तुम्ही म्हणता ते सर्वज्ञ होते. आणि म्हणून इथे नागसेन भंतेजी सांगतात की आम्हाला भगवान बुद्धाच्याच अनुभवाची गरज नाहीये. कारण अरहंत भिक्षू जे बलप्रद असतात, ज्यांना बोधी प्राप्त असते, किंवा जे अरहंत झालात, राग लोभ मोहातून सगळे मुक्त झालात, अशा भंतेजीचेच आम्हाला अनुभव येतात. भगवान बुद्ध तर खूप उच्च दर्जाचे आहे. तुम्हाला जर याची गोष्ट सांगायचीच झाली तर भगवान बुद्धाचे जे 80 श्रावक होते, ज्याला अग्रश्रावक म्हणतात, तुमच्या माहिती सांगता की 80 विद्या भगवान बुद्धाला प्राप्त होत्या. त्याच्यातले 80 हे जे श्रावक होते त्यांना प्रत्येकाला एक एक विद्या. तसं महामोगलायान हे रिद्धी बलामध्ये अग्रश्रावक होते. भंते उपाली हे तुमच्या विनय पिटकामधले अग्रश्रावक होते. सुत्त पिटकाचे भंते आनंद के अग्रश्रावक, असे अग्रश्रावक होते. ती परंपरा जवळजवळ राजा अशोकाच्या नंतरही चालू होती की एका ना एका तरी कुठल्या वृद्धी बलामध्ये असणारे. म्हणून इथे नागसेन भंतेजी सांगतात की महाराज बुद्ध तो खूप मोठे होते, परंतु त्यांचे चालत आलेले आता अरहंत भिक्षूही आम्हाला वृद्धी बलाने सांगतात की ते जर एवढे सर्वज्ञ आहेत तर भंतेजी तर भगवान बुद्ध असायलाच पाहिजे. त्याच्यातला एक किस्सा आहे त्रिपिटकामधला की भगवान बुद्ध, तुम्ही जर कधी बघितलं असेल, लग्नामध्ये आपण ज्या मंगलगाथा म्हणतो की नाही, नंदोपनंद भुजगेन विवंदमयंदी पुत्तेन थेर भुजगेन दमाय पंथो यद्युपदेश विधिना जितवा मुनिंदो तंते जशा भवतु ते जयमंगला. नंदोपनंद हा कोण आहे? एक भुजंग आहे. ह्या 8 जयमंगलाष्टगाथामध्ये भगवान बुद्धाने 8 गोष्टीवर कशावर विजय मिळवला त्याच्या त्या गाथा आहेत. त्यातली ही एक गाथा आहे. नंदोपनंद हा भुजंग आहे. तुम्ही जर याच्यामध्ये ऐकलं असेल की भगवान बुद्धाने जेव्हा सुजाताची खीर खाल्ली आणि जेव्हा तिच्या खिरेचं सोन्याचं पात्र त्याने त्या निरंजना नदीमध्ये फेकलं आणि असं संकल्प केला की हे जर प्रवाहाच्या विरुद्ध जाईल तर मला आज बोधी प्राप्त होईल. आणि ते पात्र निरंजना नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध बाजूला जाऊन जिथे महाकाल नावाचा नागराजा आहे तिथे ते डुबतं. पुढची कथा तुम्ही ऐकली नसेल, पण ते डुबल्यानंतर खाली जाऊन त्याचा खनखन आवाज येतो. का आवाज येतो? तर अशीच पात्र 27 पात्र त्या महाकाल राजाच्या तिथे लुप्त झालेली आहेत. आणि म्हणून हा एक पात्र जाऊन त्या पात्रावरती आदळतं आणि त्याचा आवाज येतो. आणि तो नागराजा आहे. तो नागराजा खोळून काय म्हणतो की इथं रोजच बुद्ध निर्माण व्हायला लागले. तुम्हाला जर आठवत असेल तर कल्प ही नावाची एक संकल्पना बौद्धामध्ये आहे. आणि म्हणून प्रत्येक बौद्ध बोधी प्राप्त होताना ही प्रक्रिया घडत आलेली आहे. आणि म्हणून सांगायचं नंदोपनंद हा कोण आहे? साप आहे, भुजंग आहे. नंदोपनंद भुजंग. तर तो जेव्हा बघतो, त्यालाही रिद्धिबल प्राप्त असेल तेव्हा तो बघतो, तर त्याला भगवान बुद्ध दिसतात आणि तो म्हणतात सम्यक संबुद्धी प्राप्त झाली, काय माझ्यापेक्षा थोडा मोठा झाला. आणि ते भगवंताला कळतं अंतर्यामी. आणि मग भगवान बुद्ध म्हणतात की याचं गर्वहरण करण्याकरता म्हणून त्या आनंदाला म्हणतात की आनंद मी जरा तुषित देशात जाऊन येतो. तर सगळेजण भिक्षू म्हणतात की आम्हालाही घेऊन चला. आणि जेव्हा भगवंत, त्रिपिटकातली कथा आहे, जेव्हा भगवंत या सगळ्या 500 यांना घेऊन आकाशमार्गे निघतात आणि जेव्हा नंदोपनंद भुजंग समुद्रातून त्यांच्याकडे बघतो तर मुंडक म्हणतात. भगवान बुद्धाला त्यांच्या याच्यात तिरस्करणीय भाषात मुंडक म्हटले. मुंडक म्हणजे काय? केस काढलेले.
तर तो म्हणतो की हे मुंडक माझ्यावरून चालले तर पायाची धूळ माझ्या अंगावर टाकायला लागले. त्यावेळेस भगवान बुद्धाच्या काळामध्ये सगळ्यांना चपला घालायची परमिशन भगवान बुद्ध देत नव्हते. जे कोणी आता कसं आहे की जर एखादा भिक्षू 90 वर्षाचा 80 वर्षाचा असेल तर त्याला संध्याकाळच्या भोजनाची परमिशन भेटते. त्यावेळेसही चप्पल घालायची परमिशन जर एखादा कोणी आजारी असेल किंवा काही त्याला त्रास असेल तर. कारण आताच्या सारखे सिमेंटचे रोड होते का तेव्हा? वैज्ञानिक दृष्ट्या आता तुम्ही सिमेंटच्या रोडवर चाललं तर ते हानिकारक आहे. म्हणून कधी कधी डॉक्टर आणवाणी पायाने चालायला सांगतात, पण कशावरती? हिरवळीवरती चालायला सांगतात, ह्या रोडवरती नाही. म्हणून त्यावेळेस तो मुंडक म्हणतो त्यांच्या पायाची धूळ माझ्यावरती टाकतो आणि त्याला रिद्धिबल प्राप्त आहे. म्हणून तो काय करतो की तुषित देशातला जो पर्वत असतो तो पर्वत आपल्या पूर्ण शरीराने झाकतो आणि फणा घेऊन सगळं झाकून टाकतो, अंधार अंधार करतो. आणि जे हे भिक्षू भगवंता बरोबर असतात त्यांना ते दिसत नाही. म्हणून ते भगवंत म्हणतात की हा देश गेला कुठे? तर भगवंत म्हणतात की ह्या नंदोपनंदाने आपल्याला अडचण निर्माण करण्याकरता तो झाकलाय. आणि मग सगळेजण म्हणतात की तिथे की भगवंत मी याला मजा दाखवू का माझ्या रिद्धिबलाची? तर भगवंत म्हणतात नाही. प्रत्येक जण विचारतो, कारण प्रत्येक जण रिद्धिबलाने समर्थ आहेत. भगवंताच्या संघामध्ये त्यावेळेस भगवंताच्या संघामध्ये 500 अरहंत भिक्षू असायचे आणि ते सगळे रिद्धिबलाने युक्त होते. तर भगवंत नाही म्हणतात. प्रत्येक जण विचारतात की भगवंत मला परमिशन द्या, मी याला धडा शिकवतो, त्यालाच काय रिद्धिबल प्राप्त आहे आम्हालाही आहे. परंतु भगवंत कोणालाही देत नाहीत. आणि भगवंत मात्र ज्यावेळेस मोगलान विचारतात तेव्हा मोगलानाला म्हणतात की ठीक आहे, तू त्याला धडा शिकव. म्हणून म्हटलं ना, पुत्तेन थेर भुजगेन. पुत्तेन थेर म्हणजे कोणाचा? भगवान बुद्धाचा थेर पुत्र महामोगल आहे. मग त्या नंदोपनंदाला आपल्या रिद्धिबलाने परत त्याला शिकवतो. तिथे तो नंदोपनंद भगवान बुद्धाच्या पुढे शरण येतो. सांगण्याचा उद्देश असा आहे की भगवान बुद्ध हे सर्वव्यापी आणि सर्व ज्ञान आहे, सर्व ज्ञ आहेत, सर्व माहिती आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाला नागसेनाने सांगितलं की भगवान बुद्धाचे शिष्यच एवढे बलवान आहेत तर भगवान बुद्धाला पाहण्याची गरज नाही त्यांच्या शिष्यावरून. आजही आपण जर एखादा प्रकार बघितला तर कधी कधी म्हणतात ना, बाप से बेटा सव्वाई. कोणाचाही प्रकार जर तुम्हाला बघायचा असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण मागच्या पिढ्या तुमच्याकडे नसतील. वैज्ञानिक दृष्ट्याही सांगितलं की तुम्हाला तुमच्या आई वडिलापासून जीन्स मिळतच असतात, मागच्या पिढीपासून पुढे जीन्स मिळतच असतात. म्हणून भगवान बुद्धाचे श्रावक किंवा त्यांची टीचिंग ही एवढी परफेक्ट आहे की त्यांचे शिष्यही बलशाली आहेत. आणि म्हणून भगवान बुद्ध सर्वज्ञ होते याच्यावरती शंका घ्यायला कुठेही जागा नाही. म्हणून नागसेनाला ते नागसेन बनते जे सांगतात की बुद्ध हे सर्वज्ञ होते. बुद्धाच्या सर्वज्ञाची जाणीव येते का? राजा म्हणाला, बनते काय हो, भगवान बुद्धाचे परमश्रेष्ठत्व दुसऱ्यांना कळू शकते काय? होय महाराज, कळू शकते. बनते ते कसे कळू शकते? महाराज, फार वर्षापूर्वी तिष्यस्थवीर नावाचे एक प्रसिद्ध लेखक होऊन गेले. ते होऊन गेल्यास आता बरीच वर्ष लोटली. तेव्हा लोकांना त्यांच्याविषयी कसे काय समजले? बनते त्याने लिहून ठेवलेल्या साहित्यावरून. महाराज, त्यांना धर्माची जाणीव आहे, त्यांना भगवान बुद्ध सर्वज्ञ होते हे समजलेच पाहिजे. कारण बुद्ध धर्माची शिकवण भगवान बुद्धानेच दिली आहे हे आपण अगदी अचूक जाणता. आणि परत राजा मिलिंद प्रश्न विचारतो की ते सर्वज्ञ आहेत त्याची आपल्याला जाणीव कशी होणार आहे? आणि नागसेन बनतेजे तिथं त्यांना प्रतिप्रश्न विचारतात आणि ते उदाहरण तिष्यस्थवीराचंच देतात. कारण राजा अशोकापर्यंत शिलालेख आणि सर्व कृती आल्या होत्या. तर ते विचारतात तसा स्थवीर, इथं लेखक म्हटले पण ऍक्च्युअली ते स्थवीर आहे. तर ते स्थवीराची गोष्ट तुम्हाला माहिती काय? तर राजन म्हणतो हो मला माहिती आहे. मग कशी माहिती आहे? मग शिलालेख आहे, त्यांचे लिखित साहित्य आहे, याच्यावरून आम्हाला माहिती होते. आणि मग हे सांगतात की हो, भगवान बुद्धाची ही शिकवण ही अशीच आलेली आहे का? नाही, ती संग्रहित झालेली आहे. संग्रहित होऊन भगवान बुद्धाची मौखिक म्हणा किंवा त्यावेळेस मी तुम्हाला मला वाटतं बुद्धाने तसं धम्म सांगताना की हे कसं जतन केलं त्यावेळेस मी एक कथा सांगितली होती तुम्हाला की श्रीलंकेमध्ये जेव्हा भिक्षू पळून गेले तेव्हा तिकडे दुष्काळ पडला खूप मोठा. आणि ते 5 भिक्षू एका ठिकाणी होते आणि एवढा दुष्काळ पडला की लोक मरायला लागली. आणि त्या भिक्षूमध्ये एक म्हातारा भिक्षू होता आणि त्यांना विनय पिठक हे मुखोद्गत होतं.
आणि दुष्काळ पडला तर मग त्यावेळेस काय करायचे की जंगलामध्ये भिक्षू जायचे, गाईचं शेण जमा करायचं, बादलीच्या पाण्यात टाकायचं आणि त्या गाईच्या शेणातले जे दाणेवर येतात की नाही ते दाणे जमा करायचे आणि ते खायचे. त्या भिक्षूने, ज्याला विनय पिटक, खूप म्हातारा झाला होता, त्याला कळलं की मी 5-7 दिवसात मरणार आहे, तर तेव्हा त्याने सांगितलं की आता 5 दिवस तुम्ही खाऊ नका, हे फक्त मला एकट्याला खाऊ द्या. कारण का तर मी जगलो पाहिजे. आणि त्यातल्या एका विचार तरुण भिक्षूला सांगितलं की 5 दिवस तू शेण गोळा करायला नाही जायचं, हे 4 जण जातील, मी जेवण करेल आणि मी तुला माझ्या विनय पिठक जे मला मुखोद्गत आहे ते तुला शिकवेल, ते तू मुखोद्गत कर, म्हणजे मी मेलो तरी हे विनय पिठक जिवंत राहील. कसे सांभाळत आलेले आहेत बुद्धाची शिकवणी, अशा पद्धतीने शिकवण करत आलेले. म्हणून श्रीलंकेतला हा प्रसंग आहे, महावंशामध्ये लिहिलेला आहे की त्या भिक्षूलाच ते जेवण देतात, बाकी 5 जण उपाशी राहतात, 4 जण शेण जमा करायला जातात आणि हा त्यांच्याकडनं विनय पिठक मुखोद्गत करतो आणि नंतर बरोबर 7व्या दिवशी त्यांचा मृत्यू होतो. पण विनय पिठक जशाला तसं पुढे चालू राहतं. आणि म्हणून इथे ते सांगतात की राजा मिलिंदाला नागसेन सांगतात की हे असं जतन करत करत आलेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या सर्वज्ञाची जाणीव होते आपल्याला, की ते सर्वज्ञ होते. कशाने होते? भगवान बुद्ध काही चमत्कार होता का कुठला? भगवान बुद्ध ही एक टीचिंग आहे, एक विद्यापीठ आहे, भगवान बुद्धाची एक शिकवण आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी प्रत्येक वेळेस, आपण कितीतरी वेळेस सांगतो की ते स्वतःच म्हणतात की मी मोक्षदाता नाहीये, मी मार्गदाता आहे, म्हणजे टीचिंग आहे, मी शिकवत जाणार आहे, ही शिक्षा तुम्ही प्रत्येकाला देत जा. म्हणून आनंदाने जेव्हा वारसाचा प्रश्न भगवान बुद्धाला विचारला की भगवान बुद्ध तुम्ही तुमचा वारस डिक्लेअर करा, तेव्हा बुद्ध बोलले मला वारस डिक्लेअर करायची गरज नाही, माझा धम्म हाच माझा वारस आहे. आणि म्हणून तुम्हाला जर मला बघायचं असेल तर माझ्या धम्मात बघा, माझ्या संघात बघा, मी तुम्हाला दिसेल. म्हणून भगवान बुद्धाचा कुठले कर्मकांड नाही, तर भगवान बुद्धाची टीचिंग आहे, भगवान बुद्धाची शिकवण आहे. आपण आताही कधी कधी म्हणतो ना की शिकवण बुद्धाची, गाणंच आहे की नाही तेव्हा. भगवान बुद्धाचं कुठलं कर्मकांड म्हणतो का आपण? नाही, भगवान बुद्धाची शिकवण आहे. आणि म्हणून इथे ही नागसेन बनते जी सांगतात की राजा, भगवान बुद्धाची शिकवण ही अशी जतन करत आलेली आहे, म्हणून भगवान बुद्ध सर्वज्ञ होते याचा अनुभव येतो, अनुभव माणसाला कळतो. धर्माची जाणीव. राजा म्हणाला, बनते आपणास धर्माची जाणीव झाली काय? महाराज, भगवान बुद्धाच्या उपदेशानुसार बुद्ध श्रावकाने धर्म समजून घेण्याचा प्रयत्न करावाच पाहिजे, तरच ते त्यानुसार आचरण करू शकतील. आणि परत मी आपण वर जसं सांगितलं की धर्माची जाणीव कधी होते, आजही आपण इथे बसलो, मी नेहमी सांगत असतो की आपल्या साकेत नगरमध्ये जवळजवळ आपण 90% लोक आहोत, परंतु सर्वांनाच धर्माची जाणीव झाली का? आज पौर्णिमा आहे, बाबासाहेबांनी रविवारी जायला सांगितलं, म्हणून त्यातले आपण हे 5% का होणे पण याच्यात आहे, म्हणजे आपल्याला जाणीव झाली. काही लोक अहंकारात आहेत, काही लोक अति आत्मविश्वासात आहेत, काही आपल्या नसलेल्या पांडित्यात आहेत की मला तर सगळंच येतंय, मी त्रिपिटक वाचलंय, मी सगळंच वाचलंय. भगवान बुद्धही म्हणतात की तुम्हाला जर बोधी प्राप्त करायची असेल, तुम्हाला बुद्ध व्हायचं असेल, तर नुसतं तुमचं पुस्तकी ज्ञान घेऊन भागणार नाही, तर त्याला कल्याण मित्राची गरज आहे. कल्याण मित्र असल्याशिवाय तुम्हाला बोधित्व प्राप्त करता येणार नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाला शास्ता म्हणतात, भगवान बुद्धाला देव म्हणत नाही. भगवान बुद्धाला काय म्हटलंय? शास्ता. शास्त्राचं आत्ताचं मिनिंग काय आहे? शिक्षक. ते गुरु म्हणतात, पण शास्त्राचं मिनिंग काय आहे? देवाचे आणि मनुष्यांचे शास्ता म्हटलं आपण, म्हणून ते शिक्षक आहेत, टीचर आहे. भगवान बुद्ध टीचर आहे, त्यांची ती शिकवणूक आहे. आणि म्हणून धर्म जर तुम्हाला त्याची जाणीव करून घ्यायची असेल तर त्या शिक्षाप्रती आपण अनुभवित राहिलं पाहिजे, त्या शिक्षेप्रती आपण जागृत राहिलं पाहिजे. आणि जशी जशी जागृती होत राहील तशी तशी टीचिंग आणि समाजामध्ये वृद्धी होत राहील. कारण आजही आपण बघतो भगवान बुद्धाची कुठलीही वचनं खोटी होत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, राजा बिंबिसाराला सांगितलं होतं की तुझ्या प्रजेला तुला मुलासारखं सांभाळलं पाहिजे, तुला एकच मुलगा नाही तर प्रजा ही तुझ्या एकुलत्या एक मुलासारखी असली पाहिजे. हे काय भगवान बुद्धाचं टीचिंग आहे.
आणि तिथेच भगवान बुद्ध सांगतात की जोपर्यंत भवतु राजा धम्मिको जोपर्यंत राजा होत नाही तोपर्यंत त्याची प्रजाही सुखी होत नाही. आणि त्याच्याच पुढे सांगतात की शीलवानावरती अशीलवान राज्य करू शकत नाही. म्हणून त्यावेळेसचे राजेही शीलवान होते. मग आता तुम्ही म्हणाल की आपल्यावरती अशीलवानाचं राज्य काय, तर तुम्ही शीलवान नाही आहेत ना. ज्या दिवशी तुम्ही पूर्ण शीलवान व्हाल त्या दिवशी तुमच्यावर अशीलवान राज्य करणार नाही. म्हणून भगवान बुद्धांनी पहिलं तुम्हाला शीलवान व्हायला सांगितलं आणि कमीत कमी पंचशिलाचं पालन करायला सांगितलं. ज्या दिवशी आपला समाज ह्या पूर्ण पंचशिलाचं पालन करेल त्या दिवशी बोधिसत्वानी जे म्हटलं की ता तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला हुक्मरान बनायचंय, शासनकर्ती जमात बनायचंय. ते कधी होईल, ज्या दिवशी तुम्ही शीलवान व्हाल. म्हणूनच तुम्हाला लाखो रुपये देणारा धर्म बाबासाहेबांनी नाही दिला, पण तुमच्याकडूनच दक्षिणा स्वीकारणारा भिक्षूचा धम्म तुम्हाला दिला. का, तर शीलवान बनायचं. बाबासाहेबही नेहमी सांगायचे की मला महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल माझ्याकडे डिग्री आहेत म्हणून घाबरत नाहीत, तर मी शीलवान आहे म्हणून घाबरतात, मी सदाचारी आहे म्हणून घाबरतात. आजच्याच भाषेमध्ये ते सांगता. कसं सांगता येईल, बाबासाहेब जर आज असते तर बाबासाहेब एका वाक्यात म्हटले असते की माझ्याकडे ईडी इन्कम टॅक्स पाठवण्याची यांची ताकदच होणार नाही, कारण मी एवढा शीलवान आहे. आताचे आहेत का शीलवान? नाही, कारण त्यांना भीती वाटते. त्यांना कुठल्याही याची भीती वाटत नाही राजकारणाला, कारण हे शीलवान नाहीये. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात, तेच राजा मिलिंदाने विचारलेला प्रश्न की धर्माची जाणीव कधी होते, तर धर्माची जाणीव जेव्हा तुम्ही धम्माच्या आचरणानुसार वागाल, धम्माच्या याच्यानुसार वागल्याशिवाय तुम्हाला धर्माची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरा प्रश्न आहे, संक्रमण न होता पुनर्जन्म. राजा म्हणाला, भंते व्यक्तीचे आत्म्याचे संक्रमण होत नाही, मग पुनर्जन्म कसा होतो? भंते हे कसे घडते, कृपा करून उदाहरण देऊन स्पष्ट करावे. महाराज, एका दिव्याने दुसरा दिवा पेटवला तर तो दिवा दुसऱ्या दिव्यात प्रवेश करून संक्रमण घडवितो असे म्हणता येईल काय? नाही भंते, असे कसे म्हणता येईल? महाराज, याप्रमाणे संक्रमण न घडता पुनर्जन्म होतो. कृपा करून अजून एखादे उदाहरण देऊन सांगावे. महाराज, तुमच्या गुरुने शिकवलेली एखादी कविता तुम्हाला आठवते काय? होय भंते, आठवते. महाराज, ती कविता आपल्या गुरुच्या मुखातून कायमचे निघून तुमच्यात संक्रमण करून आली आहे की काय? नाही भंते. महाराज, याप्रमाणे संक्रमण न घडता पुनर्जन्म होतो. भंते, आपण उत्तम पद्धतीने सांगितले. आता तुम्ही म्हणाल, बऱ्याचशा लोकांच्या आपल्या डोक्यातून जात नाही. त्यांच्यामध्ये संकल्पना आहे की आत्मा पुनर्जन्म घेतो, आणि त्यांच्यामध्ये खूप त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं की आत्म्याला जाळू शकत नाही, पाणी बी वाहून नेऊ शकत नाही, वारा त्याचं काही करू शकत नाही, कारण तो अमर आहे. आणि भगवान बुद्धाने ही संकल्पना नाकारली, आत्माच नाकारला, आत्मा नाही. मग बऱ्याच लोकांचा, अजूनही बरेच जण विचारतात की पुनर्जन्म मग कशाचा होतो, कारण त्यांच्या सोपं आहे ना, की ते म्हणतात की आत्मा जसा माणूस कपडे बदलतो तसं शरीर बदलतो, ह्या शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. हाच प्रश्न राजा मिलिंदाने कोणाला विचारला? नागसेनाला, की मग तुम्ही सांगा ना, तुमच्यात पुनर्जन्म, आत्मा नाकारला, परंतु भगवान बुद्धांनी पुनर्जन्म नाकारला का? पुनर्जन्म मान्य केला त्यांनी, परंतु इथे विचार करताना ते आत्म्याचा पुनर्जन्म सांगतात. भगवान बुद्ध आत्म्याचा पुनर्जन्म सांगत नाही. म्हणून इथे नागसेन भंतेजी त्यांना एक साधं उदाहरण देतात. त्यांचं कसं आहे की जर पुनर्जन्म घ्यायचा आहे तर एका शरीरातून आत्म्याला ते शरीर सोडावंच लागेल ना, तेव्हा ते दुसऱ्या शरीरात जाईल. मग ते भला माणसाच्या शरीरातून मग डुकराच्या जाओ, वाघाच्या जाओ, बकरीच्या जाओ, आत्म्याला तिथं दुसरं शरीर शोधावं लागेल ना. इथे नागसेन भंतेजी सांगतात की शरीर न सोडताही जसा दिव्याने दिवा पेटवला, पहिला दिवा विझलाय का, दुसरा दिवा दिव्याने दिवा पेटलाय, म्हणजे एक दिवा न विझताही दुसरा दिवा लावता येतो, म्हणजे पुनर्जन्म होऊ शकतो. हेच भगवान बुद्धांनी नामरूपाच्या सिद्धांतात सांगितले. मृत्यू होतो म्हणजे काय सांगितलं भगवान बुद्धांनी? की तुमची पंचमहाभूत शांत होतात, जी 4 महाभूत, 5 महाभूत नाही, बुद्धांनी 4च महाभूत मानले, की 4 महाभूत शांत होतात. आणि ह्या 4 महाभूताला जोडी कुठली असते? नाम, की ज्याला चेतना म्हटलंय, विज्ञान म्हटलंय. याची
की जेव्हा ही चेतना मिटते आणि चार महाभूत तुमच्यातून निघून जातात तेव्हा मृत्यू होतो. भगवान बुद्धाला परत ते प्रश्न विचारलेला आहे की पुनर्जन्म लगेच होतो का? तर भगवान बुद्ध म्हणतात हो. हिंदूमध्ये ती संकल्पना नाही. हिंदूमध्ये 13वं घालतात, माहितीये का? त्यांच्या 13व्या पर्यंत त्यांचा आत्मा घुटाळत असतो. त्याचं प्रतीक काय करतात ते? जेव्हा ते पिंडदान द्यायला जातात ना नदीच्या काठाला, तोपर्यंत कावळा शिवत नाही. ते काय म्हणतात, आत्मा असतो त्या पिंडाजवळ बसलेला. मग त्यांना काही ना काही कबूल करावं लागतो ना. भगवान बुद्धांनी खूप सोप्या उदाहरणात सांगितलं की इकडे मृत्यू झाला की माणसाचा पुनर्जन्म इकडे होतो, म्हणून दुःख करायची गरज नाही. याचं किती सुंदर उदाहरण दिलेलं आहे भगवान बुद्धांनी. एक लाकूड जाळलं, लाकूड जाळल्यानंतर काय होतं? राख होते ना. लाकूड संपलं, राख झाली. म्हणजे लाकडाचा पुनर्जन्म राख आहे. म्हणून माणसाचा पुनर्जन्म जशाला तसा माणूस जन्माला येणार नाही. तर तुमच्या इच्छा, तुमच्या तृष्णा, तुमच्या संवेदना ज्या असतील त्या जन्म घेतात. आणि म्हणून भगवान बुद्धाने आत्मा नाकारला. आत्म्याचा कधीही पुनर्जन्म होत नाही. म्हणून इथे उदाहरण ते वेगवेगळं देतात की समजा, कारण आत्म्याचा पुनर्जन्म करायला एकाला मरावंच लागेल, म्हणून ते उदाहरण देतात की आता तुम्ही शिकलात, म्हणजे एखादी कविता आता मला पाठ आहे समजा आणि मी तुम्हाला ती शिकवली, तर माझ्याकडची खाली व्हायला पाहिजे ना. तुमच्यात जन्म व्हायला ती माझ्यातून निघून जायला पाहिजे. असं होतंय का? आता कितीतरी मास्तराच्या पहिलीपासून तर तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएट झाले असेल तर 17 मास्तर झाले. तुम्हाला कॉलेजला गेल्यावर तर प्रत्येक पिरियडला एका विषयाला एक मास्तर आहे की नाही? मग जर तसंच झालं असतं तर एक मास्तर एका लेक्चरमध्ये संपला असतं की नाही? त्याच्याकडे तो संपला असता दुसरा उद्भव. म्हणून भगवान बुद्ध तुम्हाला वास्तविक ज्ञान देतात की असं नाहीये. पुनर्जन्म हा आत्म्याचा होत नाही, तर पुनर्जन्म हा तृष्णेचा होतो. आणि म्हणून इथे राजा मिलिंदालाही नागसेन त्या पद्धतीत समजून देतात की संक्रमण म्हणजेच हे नाही की याच्यातून त्याच्यातच जायची काही गरज नाही. पुनर्जन्म हा अस्तित्वात राहूनही होतो. म्हणून ते कधी कधी फळाचं उदाहरण देतात की एका झाडाला आलेलं फळ, त्याच्या बीजापासून दुसरा आंबा निर्माण होतो ना. हा आंबा मरतो का? तिथं होतो दुसरा निर्माण. आणि तसंच आहे, पुनर्जन्म हा संक्रमणा रहित होतो. हे भंतेजी त्यांना पटवून देतात. परमार्थाने ज्ञात्याचे अस्तित्वच नाही. राजा म्हणाला, भंते, आत्मा नावाची एखादी वस्तू आहे किंवा नाही? स्थवीर म्हणाले, महाराज, सर्व जाणून घेणाऱ्या आत्म्याच्या रूपात अशी कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही. त्याला आपण जर साधंच उदाहरण द्यायचं झालं, मी तुम्हाला त्या दिवशी पंथीचं उदाहरण दिलं होतं. त्याच्याही पुढे जाऊन जर आज आपण म्हटलं की कुठलाही जर माणूस मेला दवाखान्यात, तर डॉक्टर तुम्हाला डेथ सर्टिफिकेट देतात की नाही? कुठल्या तरी डॉक्टरने एखादं तरी सर्टिफिकेट असं दिलं की याच्या काना वाटा याचा आत्मा निघून गेला म्हणून हा मेला? नाही दिलं ना आजपर्यंत. कुठल्याही डॉक्टरांनी दिलंय का? त्याच्या काना वाटा आत्मा गेला, डोळ्या वाटा आत्मा गेला किंवा हे झालं, तर डॉक्टर काय देतात? याचं हार्ट बंद पडलं, याचं लिव्हर खराब झालं. म्हणजे भगवान बुद्धाने सांगितलेल्या तुमच्या शारीरिक याच्यानुसार तुमच्यातलं महाभूत निघून जाणं. म्हणजेच मी तुम्हाला त्या दिवशी दिलेलं उदाहरण आहे की तुमच्यावाला कर्माचा साठा संपला तर मरतो, किंवा आयुष्य संपलं तर मरतो, किंवा अकाल मृत्यू होतो, ऍक्सिडेंट आणि याने मृत्यू होतो. तशाच प्रकारचं आहे की तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये आत्मा निघून जाण्याचा प्रश्न नाही, किंवा आत्मा हा कुठेही अस्तित्वात नाहीये. आणि म्हणून अनात्मवाद, मी तुम्हाला पहिल्याच प्रस्तावनेमध्ये सांगितलं होतं की मिलिंद प्रश्न काय शिकवतो तुम्हाला? तर भगवान बुद्धाचे सिद्धांत शिकवतो. याच्यात राजा मिलिंदाने विचारलेला प्रश्न आत्म्याविषयी आहे, आणि नागसेनाने भगवान बुद्धाचा कुठला सिद्धांत सांगितला? अनात्मवाद. की कुठलाही आत्मा नाही. जोपर्यंत तुम्हाला अनात्मवादाचा भगवान बुद्धाचा सिद्धांत कळणार नाही, तोपर्यंत भगवान बुद्धाची टीचिंग परिपूर्ण होणार नाही. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की आत्मा नावाची अशी कुठलीही गोष्ट माणसाच्या शरीरामध्ये नसते. पुनर्जन्मासंधी म्हणते, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करणारा असा कुणी जीव आहे काय? नाही महाराज, असा कुणी जीव नाही. म्हणते, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करणारा कुणी जीव नाही, तर मग तो आपल्या वाईट कर्मा फळापासून मुक्त झाला असेच म्हणावे लागेल. महाराज, जर याचा पुनर्जन्म झाला नाही
तर तो आपल्या वाईट कर्मफळातून निश्चित मुक्त होईल, परंतु पुनर्जन्म झाला तर तो मुळेच मुक्त होऊ शकणार नाही. इथेही सांगतात की जर समजा एखाद्या माणसाला आपल्याला कर्मफळ सांगितलंय की कर्मफळातून तुम्हाला मुक्ती नाही, मग इथे ते म्हणतात की माणूस जर मेला आणि त्याला आत्माच नाहीये, पुनर्जन्मच नाही, तर मग ह्या जन्मातलं कर्मफळ पुढच्या जन्मामध्ये कसं येऊ शकेल? तर इथे भगवान बुद्ध सांगतात की कर्मफळ हे तुमच्या इच्छेच्या पाठीमागे धावत असतं. आणि म्हणून ते विचारतात की कर्मफळ दाखवता येईल का? तर परत ते झाडाचं उदाहरण देतात की हे कर्मफळ दाखवता येणार नाही, कारण जोपर्यंत ते कर्मफळ पिकत नाही तोपर्यंत त्या कर्मफळाला तुम्हाला अस्तित्वात येणार नाही. म्हणून ते एका याचं उदाहरण देतात की जर समजा आता आंब्याचा मोसम नाहीये आणि तुम्हाला जर एखाद्या फांदीवर विचारलं की कुठे फळ येणार, तर दाखवता येईल का? जोपर्यंत त्याचा मोसम येणार नाही, त्याला फुलोरा येणार नाही किंवा फुलं येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला फळाची जागा दाखवता येणार नाही. तसंच तुमच्या ह्या कर्मफळाविषयी आहे की तुम्हाला कर्मफळ आत्मा निघून गेला म्हणून नसून ते तुमच्या वासना इच्छा याच्या पाठीमागं धावत असतं, जसं तुमच्या पाठीमागं तुमची सावली धावते. म्हणून भगवान बुद्धाचा हा सिद्धांत आपल्याला नेहमी लागू पडतो. म्हणून पुनर्जन्माचं ज्ञान आपल्याला होतं का? तर नागसेन सांगतात की हो, होतं. प्रत्येक माणसाला जेव्हा मृत्यूच्या समयी जेव्हा मृत्यूच्या समयी असतो त्यावेळेस तुमचं चित्त शांत आहे की अशांत आहे ह्यानुसार तुम्हाला तुमचा पुढचा जन्म मिळतो आणि ते तुम्हाला कळतं. इथं नागसेन भंतेजी हे समजावून सांगतात. आजचा चॅप्टर आपण आज इथेच संपवूया.